Okay, so we were discussing this numerical on boundary condition, and we discussed that this is the boundary condition numerical, which is based on, yes, which is based on dielectric boundary condition. Okay, because in the statement itself it is clearly mentioned that there are two dielectrics आहे. याचा अर्थ काय, आपल्याला 100% एप्सिलॉन R1 आणि एप्सिलॉन R2 दिलेलं असेल बरेच वेळ. ओके, आणि आपण पहिला प्रॉब्लेम सोडवला, पहिला प्रश्न मिटला आपला, काय इट इज बेस्ड ऑन डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन. दुसरा प्रश्न काय की ते बाउंड्री नेमकी कुठं आहे, दोन्ही मीडियमची बाउंड्री कुठं आहे, ती कुठं आहे सध्या Z=0 ला. आणि त्यांनी सांगितले सरळ काय, Z greater than 0 ला पहिला मीडियम आणि त्याचा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किती 4, अँड फॉर Z<0 सेकंड मीडियम असेल त्याची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी 3 असेल, स्पष्ट दिलंय. आणि पहिल्या मीडियम मध्ये E1 बार तुम्हाला देताना देऊन टाकलाय त्यांनी. ठीक आहे, आणि तुम्हाला विचारलं काय, फाइंड आउट E2 अँड फाइंड आउट द अँगल मेड बाय E1 बार अँड E2 बार विथ द इंटरफेस. इंटरफेस मीन्स व्हॉट, बाउंड्री बिटवीन टू मीडियम. आता बाउंड्री बिटवीन टू मीडियम दोन अँगल कोणते रे, मगाशी मी एक्सप्लेन केलंय. θ1 अँड θ2 आर द अँगल मेड बाय E1 D1 E2 D2 विथ नॉर्मल और बाउंड्री. गौरी बदक, θ1 आणि θ2 अँगल कशा बरोबर केलेले असतात, बाउंड्री बरोबर की नॉर्मल बरोबर? नॉर्मल बरोबर. नॉर्मल बरोबर, व्हेरी गुड. आणि α1 आणि α2 कशा अँगल असतात मग? बाउंड्री बरोबर, बाउंड्री. बाउंड्री किंवा बाउंड्रीला आणखी एक शब्द काय, इंटरफेस. ओके ओके, मग तुम्हाला विचारलं काय, E1 E2 अँगल, फाइंड आउट अँगल मेड बाय E1 E2 विथ द इंटरफेस. म्हणजे मग कोणते फाइंड आउट करायचे गौरी? अल्फा फाइंड करायचं, α1 आणि α2. ओके, व्हेरी गुड. आणि नंतर एनर्जी डेन्सिटी विचारली तुम्हाला, ही एनर्जी डेन्सिटी शोधा. एनर्जी डेन्सिटीसाठी एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, इफ यू यूज दॅट यू विल गेट द आन्सर, नो प्रॉब्लेम. आता इथं आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती, याच्यामध्ये आपल्याला E1 बार दिलेला आहे. आणि E1 बार तुम्हाला माहित असेल, E1 बार आपण डेरिवेशन मध्ये कसं लिहिलेलं आहे ग, E1 बार इज इक्वल टू E1 N बार प्लस E1 T बार. बरोबर आहे का? हे E1 can be split into two parts, E1 N and E1 N and E1 T. बरोबर आहे का सुप्रिया? अरे प्रत्येक वेक्टरला एक टँजेन्शियल पार्ट आणि नॉर्मल पार्ट असतो की नाही. मग E1 ला काय असेल, E1 N प्लस E1 T. गौरी बरोबर आहे का हे? हो. हा, तसंच आपण काय लिहू शकतो, E2 बार इज इक्वल टू काय होईल मग सांगा मला गौरी? E2N प्लस E2T. व्हेरी गुड, E2N प्लस E2T असं तयार होईल. आता मला सांग, याच्यामध्ये E1 आपल्याला दिलाय, आता E1 पूर्ण दिलाय, मग याच्यामध्ये नॉर्मल कंपोनंट कोणते आणि टँजेन्शियल कंपोनंट कोणते मला सांगा बरं. इथं तुम्हाला देताना पूर्ण दिलाय त्यांनी तुम्हाला E1 बार, मग याच्यामधला E1 N हा पार्ट कोणता आणि हा पार्ट कोणता याच्यामध्ये मला सांगा बरं, सांगता येईल का तुम्हाला? म्हणजे नॉर्मल कोणता आणि टँजेन्शियल कोणता? तेवढं आपल्याला समजलं का आपल्याला सगळा प्रॉब्लेम समजला, काहीच अडचण नाही. काही विचार करता येईल का तुम्हाला? नॉर्मल कंपोनंट कोणता, नॉर्मल कोणता आणि टँजेन्शियल कोणता? नॉर्मल भेटला का उरलेला सगळा टँजेन्शियल, किंवा टँजेन्शियल जर पार्ट भेटला तर सगळा उरलेला नॉर्मल. समजा E1 बार मध्ये 5ax कॅप जर समजा हा जर टँजेन्शियल कंपोनंट जर असेल तर उरलेला सगळा काय असेल मग, नॉर्मल. कळतंय का तुम्हाला? किंवा 3az कॅप जर समजा तुमचा नॉर्मल कंपोनंट असेल तर उरलेला 5ax कॅप मायनस 2ay कॅप उरलेला सगळा काय झाला मग, टँजेन्शियल झाला, असं त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला फक्त शोधायचंय की याच्यामध्ये टँजेन्शियल पार्ट कोणता आणि नॉर्मल पार्ट कोणता. तर कोणता असेल, आपली बाउंड्री कुठं आहे, बाउंड्री आहे अशी झेड ऍक्सिस अशी आपली बाउंड्री आहे. मग बाउंड्रीला नॉर्मल जो असेल, बाउंड्रीला नॉर्मल जर ड्रॉ केला आपण असा, बाउंड्रीला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, ठीक आहे, बाउंड्रीला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर कोणती डायरेक्शन मिळते?
Normal component. Suppose z greater than 0. Yes? Anybody? हे बघा तुमच्या डायग्राम मध्ये दिले बघा इथे जर हा झेड ऍक्सिस असेल इथे झेड ऍक्सिस दिसतोय बघा बरोबर ना झेड ऍक्सिस जर दिसतोय तुम्हाला ना मला परत एकदा ड्रॉ करून दाखवत थांबा हे बघा इथे तुम्हाला ही जी डायग्राम आहे ती परत ड्रॉ करतो सपोज असा झेड ऍक्सिस आहे ठीक आहे झेड ऍक्सिस असा आहे आणि झेड ऍक्सिसचं सपोज अशी बाउंड्री आहे हा पॉझिटिव्ह झेड ऍक्सिस आहे आणि हा निगेटिव्ह झेड ऍक्सिस आहे ठीक आहे तर त्यांनी काय सांगितलंय झेड ग्रेटर दॅन 0 विल बी झेड ग्रेटर दॅन 0 म्हणजे वरचा भाग हा इट विल बी युअर फर्स्ट मीडियम अँड झेड लेस दॅन 0 विल बी युअर सेकंड मीडियम म्हणजे ही जी बाउंड्री आहे या बाउंड्रीच्या वर असेल पहिलं मीडियम बाउंड्रीच्या खाली असेल सेकंड मीडियम ठीक आहे आता मला सांगा की आपल्याला देताना E1 दिलाय पहिल्या मीडियम मधला ठीक आहे तर आता E1 जर सपोज असा आपण अज्युम केला ठीक आहे E1 बार असा अज्युम केला आपण तर याचे आपण दोन कंपोनंट करू शकतो काय एक टँजेन्शियल कंपोनंट आणि एक नॉर्मल कंपोनंट बरोबर आहे का नाही हा नॉर्मल होईल का नाही En1 आता मला सांगा En1 ची डायरेक्शन काय रे प्रतीक्षा Along z axis. व्हेरी गुड अलॉंग झेड ऍक्सिस म्हणजेच काय En1 काय असला पाहिजे या तीन टर्म आहे ना E1 बार मध्ये तीन टर्म आहेत 5ax मायनस 2ay कॅप प्लस 3az कॅप मग En1 काय असला पाहिजे प्रतीक्षा 3az cap. व्हेरी गुड 3az कॅप हा पार्ट म्हणजे En1 असला पाहिजे मग उरलेला काय असेल मग प्रतीक्षा 5ax cap minus 2ay cap. आपण काय असलं पाहिजे त्याला काय नाव द्यायचं मग Tangential. मग काय नाव काय द्यायचं ET bar. ET बार नाही E1T बार पहिलं मीडियम आहे ना कळतंय का तुम्हाला ऑल ऑफ यू गॉट दिस आता इथे बघा त्यांनी काय केले बघा आता सोल्युशन बघू आपण इथे बघा E1n is equal to 3az cap therefore and E1n मिळाला तुम्हाला आणि E1t is equal to 5x cap minus 2ay cap बरोबर आहे का प्रतीक्षा इथं आलंय बघा एवढ्या दोन गोष्टी बघा फक्त फर्स्ट अँड सेकंड हे बरोबर आहे का Yes sir. हा मग आता En1 मिळाला E1t मिळाला आता त्याच्यावर E1n वरून E2n मिळेल का आपल्याला काय फॉर्म्युला काय आहे बघा फॉर्म्युला काय आहे बघा इथे बघा हा तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय का इथे हा फॉर्म्युला बघा E1n and E2n relationship between E1n and E2n what is the relationship E1n आपल्याकडे आहे epsilon 1 आपल्याकडे आहे epsilon 2 आहे मग E2n मिळेल का येस समजलं का स्नेहल समजते का हो E1n तुमच्याकडे आहे epsilon 1 दिलाय epsilon 2 दिलाय E2n तुम्हाला आरामशीर मिळून जाईल तर तो त्यांनी कॅल्क्युलेट केलाय आता इथे कॅल्क्युलेट केलाय बघा इथे कॅल्क्युलेट करून झालाय त्यांचा इथे फॉर्म्युला आहे बघा तरी काही एवढं विशेष नाही आपण त्यातले फॉर्म्युले वापरून टाका तुम्ही याच्यामध्ये जास्त लक्ष देऊ नका ते फॉर्म्युले जे आहेत ना E1n वरून E2n तुम्हाला मिळाला आता पुढे काय करायचं आता बघा पुढे आणखी एक फॉर्म्युला आहे E1t is equal to E2t आहे का असा फॉर्म्युला बघा कारण ही डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन आहे यातला आपल्याकडे E1t आहे का प्रतीक्षा Yes sir. मग E1t जो असेल तोच तुमचा काय असेल E2t असेल का नाही Yes sir. हा मग तुम्हाला E2t मिळाला इथे तुम्हाला E2n मिळाला आता पुढे काय करावं लागेल का प्रतीक्षा E2n मिळाला E2t मिळाला म्हणजे आपल्याला काय मिळालं सगळं
E2 बार मिळाला का सगळा टोटल E2 बार मिळाला का मग प्रतीक्षा? Yes, sir. हा कसा मिळाला? E2 बार इज इक्वल टू E2n प्लस E2. T. E2. बरोबर आहे ना? T. झाला आपला प्रश्न मिटला. म्हणजे आता पहिलं बीट आपलं संपलं की नाही? पहिलं बीट मध्ये काय आहे? फाइंड आउट E2 बार फॉर Z लेस दॅन 0. म्हणजे पहिल्या सेकंड मीडियम मध्ये E2 जो असेल तो किती आहे तो आपल्याला आता मिळाला. पुढे काय आहे? अँगल मेड बाय E1 E2 विथ द इंटरफेस. म्हणजे आता θ1 θ2 नाही मिळवायचे आपल्याला. काय मिळवायचंय? α1 α2 मिळवायचंय. मग त्यासाठी फॉर्म्युला काय आहे बघा, आपल्याकडे तर एक्झिस्टिंग फॉर्म्युला कोणता आहे? हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे tan θ1 डिवाइड बाय ε1 इज इक्वल टू tan θ2 डिवाइड बाय ε2. किंवा ε1 म्हणजेच काय असतं? ε0 इंटू εr1. ε2 म्हणजेच काय असतं? ε0 इंटू εr2. बरोबर? म्हणजे हाच फॉर्म्युला परत असा सुद्धा तयार होऊ शकतो. tan θ1 डिवाइड बाय tan θ2 इज इक्वल टू εr1 डिवाइड बाय εr2. आणि हे दोन्ही तुम्हाला दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये. कळतंय? मग आता आपण बघूया आता प्रॉब्लेम सोडवायचा कसा. हे तुमच्याकडे हे पहिल्या स्लाइड मध्ये, ह्या स्लाइड मध्ये E2 आपल्याला मिळाला. पुढे काय करायचं बघा. आता तुम्हाला माहिती आहे की सपोज अशी बाउंड्री असेल, बाउंड्री जर अशी असेल आणि हा जर परपेंडिक्युलर असेल तुमचा, आणि सपोज तुमचा हा E1 आहे, सपोज E1, आणि दिस इज द अँगल θ1 with the normal and this is the angle α1 with the boundary. Is it correct? So is this relation correct? α1 is equal to 90 minus θ1. स्नेहल बरोबर आहे का? Yes, sir. हा, कारण बघा ना तुम्ही इथं या डायग्राम मध्ये बघा, तुमच्या समोरच मी ड्रॉ केली आता. θ1 is the angle made by E1 D1 with the normal and α1 is the angle made by E1 D1 with the interface किंवा boundary. म्हणजे त्याचा अर्थ काय? α1 will be equal to 90 minus θ1, α2 will be equal to 90 minus θ2. आता मला सांगा याच्यामध्ये स्नेहल, तुमच्याकडे E1 बार असा आहे, ठीक आहे, E1. हा, आणि याच्यानंतर तुमच्याकडे E1T आहे का? आहे का? Yes, sir. E1T असा असेल आणि E1N मी असा ड्रॉ करू शकतो, E1N. आणि तुमच्याकडे वेक्टरचे तुम्हाला फॉर्म्युले माहित आहेत किंवा ट्रिग्नॉमेट्री माहिती आहे तुम्हाला? ट्रिग्नॉमेट्री असं तुमचं नॉर्मल आहे बघा, असं नॉर्मल आहे. आणि हा तुमचा काय झाला? θ1. आणि हा तुमचा काय झाला? α1. आता मला सांगा, तुमच्याकडे E1T आहे, E1N आहे. मग tan α1 काय होईल ग? मला सांगता येईल का तुम्हाला? tan α1 will be equal to then गौरी? E1N upon E1T. आता बघा ही डायग्राम बघा, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री माहिती आहे. tan α1 हा आहे अँगल मेड, ही तुमची बाउंड्री आहे, सॉरी अशी बाउंड्री आहे तुमची, बरोबर ना? आणि हा α1 अँगल आहे बाउंड्री बरोबर. मग tan α1 किती होईल? E1N डिवाइड बाय E1T होईल का नाही? हो. हा, मग तसं जर असेल तुमच्याकडे E1N आहे का? Yes. आहे ना, 3. हे बघा 3 आहे की नाही इथं? 3. ओके. आणि E1T आहे का? आहे. का बरं? E1T काय होतं तुमचा? हा आहे ना, 5ax कॅप मायनस 2ay कॅप, हा तुमचा E1T आहे ना. मग E1T चे हा वेक्टर झाला, याची मॅग्निट्यूड किती होईल? याची मॅग्निट्यूड किती होईल? या E1T ची मॅग्निट्यूड किती होईल? स्क्वेअर रूट 5 चा स्क्वेअर किती? 25. आणि ह्या 2 चा स्क्वेअर किती? 4. बरोबर ना? 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4. कारण E1T ची कोणत्याही वेक्टरची मॅग्निट्यूड कशी मिळवतो आपण? स्क्वेअर रूट आतमधल्या टर्मचं स्क्वेअर्स आणि ऍडिशन करायची. मग इथं तुम्हाला लक्षात येईल E1T तुमचा किती झाला? मग इथं किती झाला? E1T झाला तुमचा 29. मग 29 जर झालाय ना, मग त्यानुसार तुमचा tan डायरेक्ट तुम्ही α1 ने करू शकता, tan α1 ने पण काढू शकता किंवा tan θ1 ने सुद्धा काढू शकता. आता आपण काय डिस्कस केलं? tan α1 ने काढा. tan α1 इज इक्वल टू व्हॉट? E1N डिवाइड बाय E1T. यांनी उलट केलंय का? यांनी θ1 चा फॉर्म्युला वापरला, tan θ1 इज इक्वल टू E1T डिवाइड बाय E1N. सेमच आहे, काहीच बदल नाही. आपण tan α1 ने काढलं, ते आपल्याला α1 डायरेक्ट एवढा मिळून जाईल.
सेम इज द केस विथ अल्फा 2. अल्फा 2 ही तुम्हाला असाच मिळेल. मग प्रतीक्षा तुम्हाला समजला का प्रॉब्लेम? Yes, sir. तुम्हाला काय विचारलं होतं प्रॉब्लेम मध्ये? प्रॉब्लेम मध्ये फार सोपा प्रॉब्लेम होता. तुम्हाला विचारले त्यांनी E2 मिळवा. सेकंड मीडियम मध्ये E2 जो आहे तो मिळवा. E1 तुम्हाला दिलेला आहे. E1 वरून तुम्ही नॉर्मल आणि टँजेन्शियल पार्ट शोधले. त्याच्यावरून तुम्ही E2 चे टँजेन्शियल नॉर्मल शोधले आणि E2 तुम्हाला मिळाला. सेकंड बीट काय होतं तुमचं? अँगल मिळवायला लावले होते. अँगल साठी आपल्याकडे अँगलचा फॉर्म्युला आहे. ट्रिग्नोमेट्री आपल्याला माहितच आहे. युजिंग दॅट वी कॅन व्हेरी इझिली फाइंड आउट दिस अँगल्स. आता राहिला प्रश्न काय? एनर्जी डेन्सिटी थर्ड बीट. तर त्याचा फॉर्म्युला स्टँडर्ड आहे. तो फॉर्म्युला काय आहे? हा तुमचा फॉर्म्युला आहे. एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू 1/2 एप्सिलॉन into square of the magnitude of electric field intensity. It is nothing but 1/2 epsilon आणि E बारच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. बस हा फॉर्म्युला आहे. आणि एनर्जी डेन्सिटी इज डिनोटेड ॲज WE. इट्स युनिट इज जूल. ठीक आहे. बस मग पहिल्या मीडियम मध्ये एनर्जी डेन्सिटी काय असेल? तर इथं E1 वापरा, एप्सिलॉन 1 वापरा. सेकंड मीडियम मध्ये किती असेल? E2 वापरा, एप्सिलॉन 2 वापरा आणि E2 वापरा. कळतंय का तुम्हाला? आणि तुमच्याकडे E1 तुम्हाला दिलेला आहे आणि E2 तुम्ही शोधलेला आहे. आता टोटल E1 ची मॅग्निट्यूड तुम्हाला शोधायची. टोटल E1 म्हणजे E1T प्लस E2T E1N धरून टोटल E1 ची मॅग्निट्यूड कशी मिळवणार? स्क्वेअर रूट पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर. अशी मॅग्निट्यूड तुम्हाला टोटल E1 ची जी मिळेल ती इथे टाका. सिमिलरली E2 जो मिळाला त्याची मॅग्निट्यूड इथे टाका. तुम्हाला एनर्जी डेन्सिटी मिळून जाईल. So hope you understood this particular numerical. All of you got this answer? Yes. आकांक्षा भोमले आहे का? शालिनी दळवी, शालिनी आहेत का नाही? किशोरी भालेराव. Yes, sir. हा मग हा प्रॉब्लेम समजला का तुम्हाला? हो सर. ओके. मग आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघूया. This is the second problem. Now you read this problem very carefully. We have to finish this problem. All of you read this sentence. Region y less than equal to 0 consists of perfect conductor, whereas y greater than equal to 0 is a dielectric medium. आणि डायलेक्ट्रिक मीडियम आहे म्हणून त्याचं लगेच एप्सिलॉन 1 r देऊन टाकलाय त्यांनी. एप्सिलॉन r थोडक्यात. तर कोणता प्रॉब्लेम आहे हा? शालिनी कोणत्या बाउंड्री कंडिशन वरचा प्रॉब्लेम वाटतोय? फर्स्ट सेंटेन्स वरून तुमच्या लगेच लक्ष द्यायला पाहिजे. येस शालिनी. कंडक्टर डायलेक्ट्रिक बाउंड्री कंडिशन वरचा प्रॉब्लेम आहे हे तुमच्या लगेच लक्षात येईल. बरं पुढे सेंटेन्स काय वाचा? इफ देर इज अ सरफेस चार्ज ऑफ 2 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर. म्हणजे हा काय दिलाय नेमकं रे? कसला सिम्बॉल आहे हा? याचा सिम्बॉल काय असेल? याचं नोटेशन काय असेल? प्रतीक्षा 2 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर सरफेस चार्ज दिलाय तुम्हाला. याला आपण कशाने दाखवतो? D बार. नाही. सरफेस चार्ज डेन्सिटी नाही, ρs. चा फॉर्म्युला काय असतो? कुलम पर मीटर स्क्वेअर. रोएलचा फॉर्म्युला काय असतो? रोएलचा कुलम पर मीटर ना. लाईन चार्ज डेन्सिटी कशाने दाखवतो आपण? रोएलने. आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीचा सिम्बॉल काय ग? व्हॉल्यूम पर मीटर. व्हॉल्यूम चार्ज ρv. ओके. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी याचं युनिट काय आहे? कुलम पर मीटर क्यूब. कुलम पर मीटर क्यूब. मग आता तुम्हाला देताना काय दिलंय? इफ देर इज अ सरफेस चार्ज ऑफ 2 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर ऑन द कंडक्टर डिटरमाइन E बार अँड D बार ऍट. आता तुम्हाला डायरेक्ट त्यांनी पॉइंट दिलेत. A पॉइंटला आणि B पॉइंटला E बार D बार शोधा आणि कोऑर्डिनेट्स पण दिलेले आहेत त्या पॉइंट्सचे. म्हणजे असा तो प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम पहिल्या क्षणी आपल्याला लक्षात येते. इट इज अ प्रॉब्लेम ऑन बाउंड्री बिटवीन कंडक्टर अँड डायलेक्ट्रिक. आणि बाउंड्री कुठे दिलेली आहे तुम्हाला? एक्स ऍक्सिसला का झेड ऍक्सिसला दिली? कुठे दिली? प्रतीक्षा राऊत कुठे बाउंड्री तुमची? या प्रॉब्लेम मध्ये बाउंड्री कुठे दिलेली आहे?
ऍक्सिस. व्हेरी गुड. वाय ऍक्सिसला तुम्हाला बाउंड्री दिलेली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ई बार डी बार कसं मिळवता येईल? आता मला सांगा, ही तुमची बाउंड्री आहे, हा तुमचा वाय ऍक्सिस आहे. सपोज तुमचा पहिला पॉईंट कुठे आहे मला सांगा? 3 - 2 2. म्हणजे हा आता समजा y ग्रेटर दॅन 0 ला पहिलं मीडियम आहे आणि y लेस दॅन 0 ला सेकंड मीडियम आहे. ही तुमची बाउंड्री, इथे तुमची बाउंड्री सपोज. ठीक आहे. आता मला सांगा, ह्या पहिल्या मीडियम मध्ये पॉइंट येईल का दुसऱ्या मीडियम मध्ये येईल? A3 - 2 2 हा पॉइंट पहिल्या मीडियम मध्ये येईल, वाय ऍक्सिसच्या वर येईल का खाली येईल? अरे विचार करा पटकन. वाय ऍक्सिसच्या खाली येईल. काय खाली येईल? वाय निगेटिव्ह. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. वाय निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट तुमचा. आता मला सांगा, पहिलं मीडियम तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? कंडक्टर दिलंय का डायलेक्ट्रिक दिलंय? बघा, वाचा बरं, पहिलं सेंटेन्स वाचा. वाय लेस दॅन 0 इज परफेक्ट कंडक्टर अँड वाय ग्रेटर दॅन 0 डायलेक्ट्रिक मीडियम. मग वाय लेस दॅन 0, आता हा तुमचा समजा पहिला मीडियम काय? मग तुमचा कंडक्टर. कंडक्टर हे बघा इथे दिलेलं आहे बघा. समजा वाय लेस दॅन 0 वरती आहे, समजा असं करा, सॉरी, हा कंडक्टर म्हणा थोड्या वेळ. का बरं? समजा आपण असं म्हणू, वाय लेस दॅन 0 इकडं आहे आणि वाय ग्रेटर दॅन 0 इकडं आहे. वाय ग्रेटर दॅन 0 वरती आहे. वरती कोणतं मीडियम आहे? डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक. इथं डायलेक्ट्रिक मीडियम आहे आणि इथं कंडक्टिंग मीडियम आहे खाली. तर मला सांगा, हा पॉइंट तुमचा ए पॉइंट कुठं आहे? मग वाय लेस दॅन 0 ला, म्हणजे तुमचा पॉइंट इथं कुठेतरी असेल, खाली असेल, सेकंड मीडियम मध्ये, कंडक्टिंग मीडियम मध्ये. बरोबर ना? बरोबर आहे का प्रतीक्षा? प्रतीक्षा थोरात, स्नेहल. येस सर. हा, तुमचं बघा, तुमचा वरती कोणतं मीडियम आहे? वाय ग्रेटर दॅन 0. आणि खाली कोणतं मीडियम घेतलंय आपण? वाय लेस दॅन 0. हा वाय लेस दॅन 0 चा एरिया आहे, म्हणजे सेकंड मीडियम, म्हणजे कंडक्टिंग मीडियम. आणि तुमचा पॉइंट ए कुठं येतो? हा पॉइंट ए बरोबर कंडक्टिंग मीडियम मध्ये येतो. का? कारण वाय कोऑर्डिनेट किती आहे? -2, म्हणजे वाय लेस दॅन 0 आहे. आता कंडक्टिंग मीडियम मध्ये चार्ज असतो का? नाही. नाही. मग जर कंडक्टिंग मीडियम, हा जो कंडक्टिंग मीडियम आहे, याच्यात जर चार्जेस नसेल तर मग ई बार डी बार किती असेल? 0 0. 0. आन्सर काय आलं बघा, इथं 0 आलं बघा. म्हणजे तुमचं पहिलं बीट संपलं. एवढं सोपं आहे. कंडक्टरच्या आतमध्ये चार्ज नसतो, म्हणून ई बार डी बार 0. पहिलं बीट संपलं. आता दुसरा बीट आपल्याला बघायचंय. आता तुमचा दुसरा पॉइंट -4 1 5 हा कुठे येईल? पहिल्या मीडियम मध्ये येईल का दुसऱ्या मीडियम मध्ये येईल? बघा बरं. तुमचा वाय कोऑर्डिनेट काय आहे? बी पॉइंटचा 1 आहे ना, हो की नाही? तो 1 आहे, म्हणून तुमचा बी पॉइंट कुठे जाईल? फर्स्ट मीडियम मध्ये जाईल. बरोबर? कारण फर्स्ट मीडियम कुठे आहे? वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ला आहे. वाय ग्रेटर दॅन 0 ला फर्स्ट मीडियम आहे, म्हणजे तुमचा पॉइंट बी फर्स्ट मीडियम मध्ये जाईल. आणि फर्स्ट मीडियम मध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागतील. आता कंडक्टर डायलेक्ट्रिकचा फॉर्म्युला काय आहे बघा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कंडक्टर अँड डायलेक्ट्रिक मीडियम बाउंड्री कंडिशन? दिस इज द फॉर्म्युला. dt इज इक्वल टू et इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काहीच टेन्शन घ्यायचं नाहीये. dt सरळ 0 आहे, et 0 आहे. मग राहिलं काय? डी आणि ई चे 2 पार्ट गेले. dt टँजेन्शियल पार्ट, फक्त नॉर्मल पार्ट मिळवायचे आपल्याला. मग नॉर्मल पार्टला फॉर्म्युला काय आहे? dn इज इक्वल टू रो एस. dn इज इक्वल टू व्हॉट? रो एस. इज इट राईट प्रतीक्षा? येस सर. हा, मग आता dn इज इक्वल टू रो एस. रो एस आपल्याला दिलाय का प्रॉब्लेम मध्ये? हो. दिलेला आहे. मग आता आपलं dn पण लगेच मिळून जाईल. dn पण आपल्याला लगेच मिळालं. काय? dn इज इक्वल टू रो एस इज इक्वल टू 2 नॅनो कुलम पर मीटर स्क्वेअर. आता dn वरून आपल्याला en मिळेल का? स्नेहल? हो. येस सर. मग dn वरून en मिळून जाईल आपल्याला. मग ते मिळालं म्हणजे आपल्याला टोटल डी बार आणि ई बार मिळून जाईल. कळतंय का? तर ह्या प्रॉब्लेम तुम्ही काय करा,
हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः एकदा सोडवा. आपले असे 2 प्रॉब्लेम आज झालेत. ठीक आहे. आणि आता पुढच्या लेक्चरला आपण काय करणार आहे, पॉयझन्स अँड लॅपलास इक्वेशन ही छोटंसं डेरिव्हेशन आहे, दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? खूप छोटंसं डेरिव्हेशन आहे 4 स्टेपचं. ते आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहे. प्रीती आहे का? प्रीती जोंधळे, प्रतीक नागरे, सुशांत पवार आहेत का लेक्चरला? का नुसतेच ऑन? येस सर. हा, मग आता हे पुढच्या लेक्चरला आपण 4 स्टेपचं एक डेरिव्हेशन घेणार आहे. हे 5-10 मिनिटाचं काम आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू कव्हर द कन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटन्स. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय हे कोणत्या अरेंजमेंट आहे? कॅपॅसिटन्सचं कोणतं अरेंजमेंट आहे? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे का हा? हो. हा, कारण का दिस इज युअर फर्स्ट प्लेट, दिस इज फर्स्ट प्लेट अँड दिस इज युअर सेकंड प्लेट. प्लेट अशी प्लेट म्हणजे सरफेस, असं सरफेस. आणि दोघांच्या अशा अरेंजमेंटमुळे काय झालं, कॅपॅसिटिव्ह इफेक्ट तयार झाला. म्हणजे दोघांच्या मध्ये काय डायलेक्ट्रिक आहे, ते दोघांच्या मध्ये या डायलेक्ट्रिक मुळे काय झालं का दोघांच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण, पॅरलल प्लेट अरेंजमेंट. म्हणजे दोन्ही प्लेट एकमेकांना पॅरलल आहेत. ओके. मग पॅरलल प्लेट अरेंजमेंटचा फॉर्म्युला, कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो? पॅरलल प्लेट एप्सिलॉन ए बाय डी असा फॉर्म्युला आहे का गौरी? असा फॉर्म्युला असतो का कॅपॅसिटन्सचा? हो. हा. हो सर. त्याच्यातला ए म्हणजे काय असतो रे? ए म्हणजे काय असतं? Area of एरिया ऑफ surface area of क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ द प्लेट. आणि डी इज व्हॉट? डिस्टन्स बिटवीन. Distance between these two plates. And what is epsilon? परमिटिव्हिटी कॉन्स्टंट. permittivity. आपण कोणाचा माझा, तुमचा की एअरचा का कशा? मीडियम. Dielectric medium. या दोघांमध्ये डायलेक्ट्रिक आहे ना, त्याचा epsilon आहे हा. याला म्हणतात परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी ऑफ द गिवन डायलेक्ट्रिक मीडियम विच इज नथिंग बट epsilon 0 into epsilon r. तर समजलं का? आपल्याला हे डेरिव्हेशन करायचं आहे. C इज इक्वल टू epsilon a by d. हे डेरिव्हेशन आपल्याला करायचं आहे. याच्यानंतर दुसरी अरेंजमेंट बघा. हा कोणता कॅपॅसिटर आहे? येस, एनीबडी? ही कोणती अरेंजमेंट आहे? म्हणजे कॅपॅसिटर नेहमी प्रत्येक वेळेस पॅरलल प्लेटच असतो असं नाही, दुसऱ्या सुद्धा अरेंजमेंट आहेत. मग कोणती अरेंजमेंट आहे ही? सांगा बरं. येस, एनीबडी? कुणी सांगा. चुकलं चुकू द्या, काय अडचण आहे. तुमच्या स्क्रीनवर सगळं दिलंय मी, बघा ना. कोएक्सियल. कोएक्सियल म्हणजे काय आहे बघा. असं एक तुमचं आतमध्ये सिलेंडर आहे, असं सिलेंडर आहे. ही एक प्लेट झाली बरं का. असं एक सिलेंडरची एक प्लेट म्हणजे आउटर सरफेस. आठवा, आता हा सिलेंडर आहे सपोज, हा एक सिलेंडर आहे, याचा आउटर सरफेस म्हणजे एक प्लेटच आहे ना, बरोबर. आणि याच्यापेक्षा आणखी एक मोठी बाटली जर घेतली आपण अशी, ती दुसरी एक प्लेट झाली. मग म्हणजे आता दुसरी एक बॉटल घेतली आपण अशी मोठ्या रेडियसची, आणि ती एक अशी आपण अशी ठेवली. ठीक आहे. आणि ह्या आतमधल्या सिलेंडरचा ऍक्सिस हा आहे, आणि तोच ऍक्सिस बाहेरच्या सिलेंडरचा सुद्धा आहे. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट प्लेट अँड दिस इज युअर सेकंड प्लेट, अँड इन बिटवीन दिस टू देर इज अ डायलेक्ट्रिक मीडियम. सो ड्यू टू दिस कॅपॅसिटिव्ह इफेक्ट इज फॉर्म्ड. आणि ह्या अरेंजमेंटला काय म्हणतो आपण? कोएक्सियल कॅपॅसिटर. मग त्याचा सी किती आहे, त्याचा कॅपॅसिटन्स किती आहे, त्याचा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे? जसं मागे मिळाला ना आपल्याला, C इज इक्वल टू epsilon a by d. तो कशासाठी आहे? पॅरलल प्लेट अरेंजमेंटसाठी. आणि हा कशासाठी होईल मग? कोएक्सियल साठी. मग तो फॉर्म्युला काय तयार होतो? हा फॉर्म्युला आहे बघा, 2 pi epsilon l डिवाइड बाय ln b by a. हे आपल्याला डेरिव्हेशन पुढच्या लेक्चरला बघायचं. आणि शेवटची अरेंजमेंट आहे स्पेरिकल कॅपॅसिटर अरेंजमेंट. म्हणजे एक स्पियर, ती एक प्लेट, आणि मोठा एक स्पियर, दुसरी प्लेट, आणि दोघांच्या मध्ये काय? डायलेक्ट्रिक मीडियम. पहिल्याची रेडियस a, दुसऱ्याची रेडियस b. असं केलं तर हा फॉर्म्युला आपल्याला कॅपॅसिटन्सचा मिळतो, आणि त्याच्यावर आपल्याला एक न्यूमेरिकल फक्त बघायचंय बस. सो टुमॉरो विल बी द लास्ट लेक्चर ऑफ युनिट नंबर 2. टुमॉरो वी विल फिनिश युनिट नंबर 2. So all you need to be present compulsorily for the next lecture. I noted down the absent students today. Okay. And the attendance is must. So today we will stop here, and hope you all are watching the videos I shared on the YouTube.
because whenever you get some doubt on any point, you can refer those videos which I uploaded on the YouTube. One separate channel is created. You need to go through that. आणि याच काळामध्ये तुम्हाला थोडंसं रिवाइज करावं लागेल कन्सेप्ट, बिकॉज ओनली 1 month इज लेफ्ट फॉर युअर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन्स. ठीक आहे. So today we will stop here. You refer the YouTube videos which I shared on the channel and clarify your concept. If any doubt persists, you can contact me. Thank you very much.